उकडीचा मोदक करायचा तर असा परफेक्ट. चुलत भावाची मेवणी बबिता म्हणली, हो तुम्हाला उकडीचे मोदक येतील का करायला? बर म्हणलं थांब. आणि झाडाचा ह्यो रप्प्याच्या रप्प्या नारळ आणला काढून ताजा ताजा. मग सालटून केला पाक चकोड आणि फोडल्यावर बघतोय तर काय ढीग पाणी. आणि चवीला तर गुळमा ढ्यान. मग खास खूस नारळाचा खिस केला आणि बाकी सगळं साहित्य बी गोळा केलं. मग अंगणातच घेतली शिगडी आणि ठावकाभर ओतलं कढईत पाणी. मग त्यात टाकलं चमचाभर तूप आणि लागल तेवढं मीठ. मग पाण्याला उसळ आल्यावर जेवढं ठावका भरून पाणी घेतलं तर तेवढाच ठावका भरून तांदळाचं पीठ त्यात टाकायचं. मग जरा गडबडीत मिसळून घ्यायचं आणि झाकून घ्यायचं त्याच्यावर. चला आता सारण भाजाय टाकून घ्यायचं तूप. त्यात ड्रायफ्रूट टाकायचं भाजून घ्यायचं, खसखस टाकायची भाजून घ्यायची, खोबरं टाकायचं भाजून घ्यायचं. मग त्यात टाकायचा बारीक केलेला गुळ, जरा टाकायची येलदोड्याची पावडर घ्यायचं. मग एकसारखं हलवून ती सवय पाहिजे. गुळ सगळा व्यवस्थित इतळला की झालं मग सारण तयार. आता ती उकड असते ती घ्यायची एका परतीत आणि अशी काय मळायची हाताला जरा जरा पाणी लावून. असं दात बीत खाऊन म्हणलं तरी चालते पण मऊ झालं पाहिजे बघा. मग बारीक गोळ करून त्याच्या वाट्या करून घ्यायच्या आणि त्याला डिझाईन करायची चिमट काढून. मग सारण भरायचं आणि हळूहळू मिटवायचा. नाही जमलं तर आईकडनं करून घ्यायचं आणि उगीच शायनिंग माराय केसर बी चिटकून घ्यायचं. आता एक केळाचं पान आणायचं आणि बरोबर चाळणीच्या आकाराचं कापून त्यात घालायचं आणि त्याच्यावर ठेवायचं हे मोदक. झालं की आता 15 मिनिटं उकडाय ठेवायचं. एकदा उकडलं की द्यायचा मुद्दा नका. हे बी वाट बघाले. झालं उकडल्या आधी एकदम मस्त. मग घ्या आपल्या आपल्या पिलटीत. तूप घालायचं असलं तर तूप घाला आणि मस्तपैकी आस्वाद घ्या. आणि कसं झालं ते मात्र मला नक्की सांगा.